नमस्कार. आराध न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कुंभोज लाटोडे मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित. शौमिका महाडिक. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सन्मती बाबासाहेब चौगुले आणि लाटोडे पंचायत समितीचे उमेदवार अशोक बापू माळी यांना लाटोडे ग्रामस्थांनी भरभरून मतदान करून आपल्या गावचा विकास साधावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश नेत्या शौमिका महाडिक यांनी व्यक्त केल्या. त्या या दोन्ही उमेदवारांच्या प्रचार पदयात्रा दरम्यान आयोजित मेळाव्यात बोलत होत्या. शौमिका महाडिक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरुवात झाली. ही पदयात्रा गावातील प्रमुख मार्गावरून फिरून गणेश मंदिर सभागृहात आली. यावेळी या ठिकाणी सभा संपन्न झाली. याप्रसंगी बोलताना शौमिका महाडिक म्हणाल्या, सध्या केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे सरकार आहे. आपल्या गावचा, आपल्या तालुक्याचा आणि आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या ताब्यात दिली पाहिजे. महाराष्ट्राचा विकास अतिशय गतिमान पद्धतीने होत असताना खेड्यांचाही विकास झपाट्याने होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये विविध योजना सक्षमपणे राबवल्या जात आहेत. लाडकी बहीण योजना, शेतीला दिवसा वीज, मुलींना शिक्षण मोफत, आरोग्याबाबत विमा योजना अशा अनेक योजना लोकप्रिय बनल्या आहेत. त्याचा लाभ खेड्यापाड्यातील प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचला आहे. त्यासाठी जनतेने आणखीन विकास साधण्यासाठी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजप शिवसेनेचे उमेदवार सन्मती बाबासाहेब चौगुले आणि लाटोडे पंचायत समितीच्या मतदारसंघातून अशोक बापू माळी यांचे कमळ या चिन्हासमोरचे बटन दाबून आपले पवित्र मत भाजपला द्यावे. त्यांनी दिलेले मत हे तुम्हाला 5 वर्षे विकास कामासाठी उपयोगी पडेल. यावेळी राजाराम कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील, जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्मती बाबासाहेब चौगुले, पंचायत समितीचे उमेदवार अशोक माळी, बी.आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपचे शाखाध्यक्ष वाय.एस. पाटील, उत्तम पाटील, शहाजी पाटील, अशोक आबा पाटील, उत्तम पाटील गब्बर, सुरेश पाटील, उत्तम भोपळे, आनंदा नाईक, राजाराम कारखान्याचे संचालक अमित साजनकर, जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, राजाराम कारखान्याचे संचालक संदेश तानंग, कुंभोज सरपंच आशाराणी पाटील, रवी जाधव, माधुरी गोदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आराध न्यूजसाठी राहुल रत्न परके, हिंगणगाव, कुंभोज.